रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. जवळजवळ 90% लोकांना हे कर्म जे आहे हे कर्म चुकीचं केल्यामुळं पितृदोष हा असतोच बरं का. तर हे कर्म सांगतोय म्हणजे कोणतं कर्म सांगतोय ते पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये ऐकायला मिळेल. या चॅनलवरती किंवा माझ्या सर्वच चॅनलवरती जेणेकरून लोक समाधानी सुखी आनंदी जीवन जगावे यासाठी व्हिडिओ मी अपलोड करत असतो आणि सर्व शास्त्राला धरून उपाय सांगत असतो. गरुड पुराणानुसार जर पाहिलं गेलं तर 90% लोक आपल्या घरातील गेलेल्या व्यक्तीला मुलगा असेल समजा वडील वारले असतील तर अग्नी कुणी द्यावा. अग्नी मुलांना देणं आवश्यक असतं ना. हो मग तुम्ही म्हणाल सर अग्नी आमच्याकडे मुलगाच देतो तर ही गैरसमजूत आहे तुमची. मुलगा अग्नी देत नाही लक्षात ठेवा. आणि हे सहज घडून येणारं हे कर्म आहे तुमच्याकडून चुकीचं कर्म घडून येतं. अग्नी हा मुलगा देतो केव्हा म्हणतात तर लक्षात ठेवा ज्या वेळेला तो स्वतःच्या हाताने अग्नी निर्माण करतो त्यावेळेला. आता स्वतःच्या हाताने अग्नी निर्माण करतो म्हणजे आपण काय करतोय पहा. याच्यामध्ये प्रेत स्नान जे आहे त्याचा वेगळा व्हिडिओ मी बनवेन. परंतु प्रेत स्नान झाल्यानंतर मुलाच्या हातात मडकं दिलं जातं आणि त्या गाडगं दिलं जातं. मडकं गाडगं आलं का लक्षात. आणि त्यामध्ये जो अग्नी तो अग्नी कुणी प्रज्वलित केलेला असतो त्यांच्या मुलांनी केलेला असतो का बाहेरच्या लोकांनी केलेला असतो तेवढं सांगा मला. कशी आपली चुकीची कर्म होतात आपणाला ज्ञान नसल्यामुळं त्या गोष्टीचं. कारण हे सर्व जे कर्म आहे लक्षात ठेवा हे पितृदोष पूर्णपणे नाहीसे होण्यासाठी किंवा न लागण्यासाठी न कळत आपणाला हे दोष असे निर्माण होतात. वास्तविक पाहता त्या मडक्यामध्ये जो अग्नी टाकायचा असतो ठेवायचा असतो तो अग्नी कुठल्या तरी बाहेरच्या एखाद्या व्यक्तीने ते पेटवून त्या मडक्यामध्ये टाकलेला असतो इथं. आणि तोच अग्नी नीट लक्ष द्या तो मडक्यामध्ये असलेला अग्नीच काय केला जातो प्रेत नेल्यानंतर स्मशानामध्ये नेल्यानंतर वापरला जातो. आता वास्तविक पाहता हा अग्नी कुणी द्यायला पाहिजे आहे ज्याचे वडील गेले त्यांच्या थोरल्या मुलांनी. थोरला मुलगा नसेल तर त्याच्या 2 नंबरचा मुलगा त्याने द्यायला पाहिजे. मग मडक्यात जो अग्नी आपण टाकतो तो अग्नी कुणी पेटवलेला असावा तुम्ही सांगा. उत्तर तुम्हीच सांगा. न कळत चुका कशा होतात आपल्याकडून. तो अग्नी ज्या मुलाचे वडील किंवा आई गेलेली आहे त्या मुलाने तो अग्नी पेटवायचा असतो आणि तो पेटवलेला अग्नी विस्तव हा गाडग्यामध्ये ठेवायचा असतो. आणि मग ती शितोळी पुढं धरून मडकं पुढं धरून त्या मडक्याच्या मागे लक्षात ठेवा 17 तत्व या देहातून निघून गेलेली असतात. हे मी बऱ्याच वेळेला कीर्तनातूनही बोलून जातो आणि ज्यांना कीर्तन माझा ऐकण्याचा विषय येत नाही त्यांच्यासाठी मी व्हिडिओ हे अपलोड करतो. प्रत्येक कीर्तनामध्ये जवळजवळ मी पहिल्यापासून सांगतोय की आपण चुकीची ही कर्म करतो. आपण दुःख का भोगतोय त्याची कारणं सांगतोय. महाराज आम्ही एवढा रात्रंदिवस जगतो परंतु पैशाला पैसा लागत नाही. घरात सदैव भांडणं असतात. 90% लोकांच्या घरात भांडणं असतात बरं का लक्षात ठेवा. रोषारुषी फुगणं हे कशामुळे होतात. क्लेश कशामुळे होतात तर न कळत आपल्याकडून किंवा मुलं आपल्याला त्रास देतात. आलं का लक्षात. मुलं आपलं ऐकत नाही. मुलं
आपणाला उलट बोलतात, त्यांच्या त्या पद्धतीनं चालतात. आपण समजतो की नाही आता फारच अमक्याची संगत आहे, तमक्याची संगत आहे, या संगतीमुळे तो उंडगा झाला वगैरे वगैरे, ही गैरसमजूत आहे तुमची. त्याला ते संगत त्याची लावायला भाग पाडलं ह्या दोषाने. हा दोष असल्यामुळं घरातील कोणत्या नाही कोणत्या व्यक्तीला चुकीच्या मार्गाने ढकलतो. एखादी बाहेरून लग्न लावून आलेली स्त्री, आलं का लक्षात, ती भांडखोरी निघते, घराची फोड होते. हे घडतं कशामुळं? तर आपल्या चुकीच्या केलेल्या कर्मामुळं घडतं. तर बाळांनो, ही 17 तत्व निघून गेलेली पुन्हा 3-3.5 तासाच्या आत धर्मराजाची भेट घेऊन पुन्हा माघारी जिथे प्रेत पडलेलं असतं तिथे प्रेताच्या डाव्या बाजूला वायू स्वरूपात येऊन थांबलेली असतात. मग आपण जो विधी करतो तो त्या देहामधून गेलेल्या 10 तत्वांचा विधी करतो. आलं का लक्ष? तर एक म्हणजे पंच कर्म इंद्रिय आणि पंच ज्ञान इंद्रिय, ते इथंच राहिलेले असतात ना. आणि बाकीची 17 तत्व जे आहेत ती कोणती 17 तत्व ते एखाद्या व्हिडिओमध्ये मी सांगेन. ही 17 तत्व कुठल्या मार्गाने जाऊन धर्मराजाची भेट घेऊन पुन्हा माघारी येतात हे कधीतरी मी सांगेन. परंतु कमीत कमी आता आपण व्हिडिओ ऐकलाय म्हटल्यानंतर आपण हे सर्व जर सुरू केलं आणि हे पहा, शेवटी आपली संस्कृती आहे, भारतीय संस्कृती आहे. आणि ही संस्कृती जर भगवंतानी गरुड पुराणामध्ये गरुडाला सांगितलेलं हे ज्ञान आहे, हे मी आधाराशिवाय बोलत नाही. पुन्हा एकदा एक माहिती सांगतो आवर्जून. बऱ्याच जणांना असं वाटतं की घरातली व्यक्ती वारल्यानंतरच गरुड पुराण वाचावं आहे. तसं जर असं तर मग त्या पुराणाची निर्मिती कशासाठी केली असते? वास्तविक पाहता या देहामध्ये प्राण आपला आहे, पंचप्राण जे आहेत वायूच्या स्वरूपामध्ये, तोपर्यंतच ते गरुड पुराण आपण वाचून ही शास्त्रयुक्त माहिती जी आहे की जेणेकरून आपण गेल्यानंतर आपल्या पाठीमागच्या व्यक्तींना त्रास होऊ नये, घरातील सर्व व्यक्तींना. आणि त्याला काही काळ वेळ लागत नाही, ध्यानात आलं पाहिजे. आपण केव्हाही याचं पारायण आपण करू शकतो आणि आपणाला मिळालेलं ज्ञान हे जगाला देऊ शकतो. जे आमचे आजचे कीर्तनकार आहेत, थोर कीर्तनकार आहेत, ते खूप सांगतात. आलं का लक्षात? अलीकडं नवीन कीर्तनकार जे तयार झालेले आहेत ते जोकवारी हसण्यावारी नेतात. परंतु जुने कीर्तनकार जे माझ्या वेळचे किंवा माझ्या अगोदरचे जे कीर्तनकार आहेत त्यांनी सांगून गेलेले जे तेनीची पंते चालू जाता, लक्षात ठेवा, न पडे गुंता कोटे काही, महाराजांचं प्रमाण आहे. मग या मार्गाने ज्या मार्गाने संत गेले त्या मार्गाने जर आपण गेलो तर पाठीमागच्या लोकांना म्हणजे गेल्यानंतर सुद्धा जिवंत आहे तोपर्यंतही त्रास होत नाही आणि आपण गेल्यानंतरही त्रास होत नाही. सांगणं हे माझं कार्य आहे. शेवटी श्रद्धावान लभते ज्ञान. अर्ध्या कुंडाने पिवळे झालेल्यांना हे जरा थोडंसं विशेष वाटेल. सर तुम्ही कुठल्या युगात वावरताय? कलियुग आहे. कलियुगच आहे. आणि या कलियुगामध्ये लक्षात ठेवा, आपण जो त्रास भोगतोय रात्रंदिवस, आपली कुत्र्यासारखी धावाधावी जी चालू आहे त्याला केवळ कारण हे. आणि हे विधी जी काही 4 जाणकार माणसं त्यांना सुद्धा माहीत नाही काय, ते सगळे तयारी करतात. आता त्यांना हे माहीत असणं आवश्यक आहे. किंवा अग्नी हा मुलाच्या हस्तेच पेटवून त्या मडक्यामध्ये टाकला पाहिजे आहे, कारण तोच अग्नी तिथं प्रेत जाळण्यासाठी वापरला जातो. गरुड पुराणामध्ये असलेलं भगवंतानी दिलेलं ज्ञान त्यांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. विठ्ठल 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 विठ्ठल.